स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. काल आपला एक सेल्फ औरा क्लिन्झिंगचा टॉपिक राहिलेला आहे, जो मी आता तुम्हाला सांगते. काल तुम्हाला 3 व्हिडिओ पाठवले, बघितले का सगळ्यांनी? काल ग्रुपवर 3 व्हिडिओ शेअर केले होते. कोणी कोणी बघितले? व्हिडिओ युट्यूबची लिंक पाठवली होती. फुल बॉडी औरा क्लिन्झिंग दुसऱ्यांचा कसा करायचा तो एक व्हिडिओ पाठवला होता. दुसरा लोकल बॉडी पार्टचा औरा क्लिन्झिंग कसा करायचा तो एक व्हिडिओ पाठवलेला होता. आणि एक औरा क्लीन करून ताप कसा कमी करायचा असे 3 व्हिडिओ पाठवले होते. नसेल बघितले तर कालच्या याच्या म्हणजे आपल्या ग्रुपवर लिंक आहे, ते नक्की बघा. म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओ बघता येतील. ठीक आहे. जे ग्रुपवर नाही आहे त्यांनी आपला ऑफिसचा जो नंबर आहे 7350246653 या नंबरवर मेसेज करा, म्हणजे तुम्हाला ग्रुपवर ऍड केलं जाईल. ओके. सो आज आपण बघणार आहे सगळ्यात पहिले सेल्फ औरा क्लिन्झिंगची टेक्निक. कारण नुसतं औरा क्लिन्झिंग केल्यामुळे 30 to 40% प्रॉब्लेमवर आपण सहजतेने सोल्युशन स्वतः घेऊ शकतो. ठीक आहे. तर आता पहिले थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, हा तर आपला मंत्रच आहे. किंवा मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता समस्त गुरुजनांची आभारी आहे. माझा आवाज कमी येतोय का कुणाला? कमी आहे की ओके आहे? ओके आहे. चला, तुमचं नेटवर्क कमी जास्त असेल चेक करा. आता बघा, मी थँक्स टू मी, थँक्स टू रेकी म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर दोन्ही हात रब करायचे आणि अशा हात ठेवायचा आणि अफर्मेशन द्यायचं, असं म्हणजे क्राउन चक्राच्या वर. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो वह मेरे हाथों में समा जाए, असं म्हणत हळूवार खाली यायचं आणि ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए असं 3 वेळा करायचं. सेल्फ औरा क्लिन्झिंग वरून खाली यायचं, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, या पद्धतीने आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे. ठीक है. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो वह मेरे हाथों में समा जाए और ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. हे झालं पहिलं औरा क्लिन्झिंगचं टेक्निक, जे आपल्याला स्वतःसाठी करायचं आहे. दुसरं टेक्निक मी तुम्हाला सांगते. ते टेक्निक म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये सेंधव मीठ टाकायचं, किंवा अमेझॉनवर इप्सम सॉल्ट मिळतं, ते सॉल्ट थोडस आंघोळीच्या पाण्यात टाकायचं. अफर्मेशन कोणत्याही भाषेत देऊ शकता. आता माझे पहिले गुरु होते भोपाळ युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर डॉक्टर चैतन्य अग्रवाल सर. मग सुरुवातीला त्यांनी अफर्मेशन हिंदीत सांगितल्या, तर त्या हिंदीत पाठ झाल्या. अफर्मेशनला लँग्वेज नाही आहे, कोणत्याही भाषेत देऊ शकता. ठीक आहे. मग आंघोळीच्या पाण्यामध्ये इप्सम सॉल्ट किंवा बाथ सॉल्ट टाकू शकता. आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या, तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही बाहेरून बघा, लग्न समारंभ गेलं, कुठे गर्दीच्या ठिकाणी गेल्यावर आपल्याला चिडचिड वाटतं, डोकं दुखतं. याचं कारण काय आहे? तिथे अनेक लोकांच्या एनर्जी एकत्र येतात आणि म्हणून आपल्याला तिथे नकारात्मकता जाणवते. आणि आपण जर का त्या निगेटिव्हिटीला आपल्याला क्लीन करायचं असेल, तर आपण पॉझिटिव्ह अफर्मेशनच्या माध्यमातून या सगळ्या निगेटिव्हिटीला क्लीन करू शकतो. कारण रेकी ही ऊर्जा आपल्या इंटेन्शन सोबत प्रवाहित होत असते. आणि म्हणून आपण सगळ्यात पहिले या क्लासमध्ये काय शिकलो? पॉझिटिव्ह अफर्मेशन कसे द्यायचे, सकारात्मक ऊर्जा लोकांच्या जीवनात कशी निर्माण करायची, स्वतःसाठी आणि इतरांसाठी पॉझिटिव्ह कसं वागायचं. कारण पेरणी जर पॉझिटिव्हिटीची असेल तर त्याचं पीक पण सकारात्मकतेच येणार आहे. आणि चुकून नकारात्मकतेचे तण जीवनात आले तर त्या शेतकऱ्यासारखे तण काढून टाकायचे आणि काय पाहिजे आहे त्याच्यावर आपला फोकस असला पाहिजे. ठीक आहे. सेल्फ औरा क्लिन्झिंगची मेथड कळली. 3 वेळा आपल्याला असं करायचं. सॉरी, आता सिम्बॉल सेकंड लेवलचे टाकले, आपल्याला सिम्बॉल फर्स्ट लेवलला नाही, फक्त असे हात करायचे आहे. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो वह मेरे हाथों में समा जाए, आणि असं उचलून ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. 3 वेळा सेल्फ औरा क्लिन्झिंग. आता काल ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ टाकला त्याच्यात काय सांगितलं, समजा एखाद्याचं पोट दुखत आहे, एखाद्याचं डोकं दुखत आहे, तर त्याची आपल्याला निगेटिव्ह एनर्जी कशा पद्धतीने काढता येणार
जर एखाद्याचं फक्त पोट दुखत आहे, एखाद्याचं फक्त डोकं दुखत आहे, तर त्याची निगेटिव्हिटी आपण कशा पद्धतीने काढू शकणार. तर पोट दुखत आहे तर काय करायचं, आपलं चुकुरेट, सॉरी आज सेकंड लेवलचे सिम्बॉल काबर येऊन राहिलेत. तर पोटावर आपल्याला समजा गवत उपटल्यासारखं आपल्याला या पद्धतीने करून ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, पूर्ण असं गवत उपटल्यासारखं करायचं, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. जर आपल्या घरी एखाद्याला बरं नसेल आणि तुम्ही फक्त एक ग्लास पाणी चार्ज करून दिलं, औरा क्लिन्झिंग केला आणि जी हिलिंग मेथड मी तुम्हाला शिकवणार आहे तेवढी प्रोसेस जरी कंप्लीट केली तरी देखील तुम्ही सेल्फ हिलिंग करू शकता. चला एक 5 मिनिटाचं प्रॅक्टिकल घेऊ आणि त्याच्यानंतर तुम्हाला चक्रा या विषयाकडे नेऊ. जर आत्ता तुमचं काही दुखत असेल तर तुम्ही सेल्फ हिलिंग कसं करू शकता त्याचं प्रॅक्टिकल आपण करू शकतो. पायाची सूज असो की अजून कुठला प्रॉब्लेम असो, यू कॅन सॉल्व द प्रॉब्लेम. बट 10% एनर्जी, बरोबर. रेखीची लेवल 1ची एनर्जी किती टक्के आहे? 10%. नाही तर म्हणान की 100% कमी झालं पाहिजे. काल जे मी तुमचं हिलिंग केलं ते माझ्या रेखीच्या 100% ऊर्जांनी केलेलं आहे, म्हणून तुम्हाला इन्स्ट. पण आज तुम्ही स्वतःची एनर्जी अनुभव करू शकता. ठीक है, चला करायचा प्रैक्टिकल. रेडी? जहां भी आपको दर्द है, शारीरिक लेवल का, मानसिक लेवल का, एकाच पॉइंटवर आपल्याला फोकस करायचा. आजच्या या हिलिंग मेथड मध्ये आपण एका पॉइंटला हिलिंग करणार आहोत. चलो मी सांगते त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप फॉलो करा, यू विल गेट द रिझल्ट. पहिले प्रार्थना करायचा आपापल्या जेंडरनुसार रेखीची. मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं जिथे दुखत असेल, पाय दुखत असेल, डोळे दुखत असतील, डोकं दुखत असेल, तिथे पुढचे 3 मिनिटं गवत उपटल्यासारखी प्रोसेस करा. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. गवत उपटल्यासारखी 3 ते 4 मिनिटं ही प्रोसेस करा आता प्रत्येकाने. घेऊन घ्या आधी, नंतर करा प्रोसेस. चला करा सगळ्यांनी. जिथेही तुम्हाला त्रास होत असेल तिथलं तुम्हाला 3 ते 4 मिनिटं गवत उपटल्यासारखी आणि ब्रह्मांडामध्ये टाकून द्यायची ती नकारात्मक ऊर्जा काढून. चला करा लवकर. तीन ते 4 मिनिटं कंटिन्यू हीच प्रोसेस करायची आहे. सगळी निगेटिव्हिटी काढून टाका. 3 ते 4 मिनिटं कंटिन्यू. ब्रह्मांडात दोन शुद्ध झालेली आहे, कारण आपण निगेटिव्हिटी डिस्ट्रॉय करत नाहीये, तिला त्या एनर्जीला शुद्ध फॉर्म मध्ये ट्रान्सफर करतोय. तीन ते 4 मिनिटं पूर्णपणे निगेटिव्हिटी काढून टाकायची आहे, पूर्णपणे रिमूव्ह करायची आहे. रिमूव्ह ऑल काइंड ऑफ निगेटिव्हिटी. पूर्ण निगेटिव्हिटी रिमूव्ह करून टाकायची आहे. त्याच्यानंतर हाताला क्लीन 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 क्लीन, हात जी निगेटिव्हिटी काढली ती पूर्णपणे क्लीन करून टाकायची आहे. क्लीन 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 क्लीन. आणि आता दोन्ही हात रब करायचे आहे. दोन्ही हात रब करायचे आहेत आणि जिथे तुम्हाला त्रास आहे तिथे हाताचा कपशेप आणि हात ठेवून द्या. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हात ठेवा. कुणाला थंड जाणवेल, कुणाला गरम जाणवेल, कुणाला थंड जाणवेल, कुणाला गरम जाणवेल, कुणाला पॉझिटिव्हिटी जाणवेल. पूर्णपणे हातातून संवेदना सुरू होऊन त्या पोर्शनवर हात ठेवा. हाताचा कप शेप, हस्तस्पर्श हलका ठेवायचा, दाबून ठेवायचा नाहीये. हस्तस्पर्श हलका ठेवा.
हस्तस्पर्श हलका, हस्तस्पर्श हलका. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला हिलिंग करायचं आहे. कुणाला व्हायब्रेशन जाणवतील, कुणाला थंड किंवा गरम अशी ऊर्जा जाणवेल, कुणाला 5 मिनिटं जाणवेल, कुणाला 7 मिनिटं जाणवेल. जेवढा जुना त्रास आहे किंवा त्या त्रासाच्या संवेदना जशा आहेत त्या पद्धतीने या ऊर्जा जाणवतील. संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला या ऊर्जा जाणवतील. संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत या ऊर्जा जाणवतील. संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत ऊर्जा जाणवते. आणि या हातांमधनं प्रवाहित होणाऱ्या ऊर्जा थांबल्यानंतर स्वतःचा आभार, दिव्य रेकी शक्तीचा आभार मानायचा आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि हे तुम्ही आता तुमचं केलेलं पहिलं हिलिंग रेकीचं. किती टक्के तुम्हाला, 5%, 10% या पहिल्या हिलिंग मध्ये किती कमी वाटलंय? प्रियंका मेश्राम, unmute करा. कुठून आहेत प्रियंका मॅडम? मी मुंबईवरून आहे, तशी अमरावतीचीच आहे, अच्छा, पण आता मुंबईला राहते. मिस्टर जॉबवर येतात. माझा सकाळपासून हा गळा दुखत होता आणि पूर्णपणे आता बरं झालं तुम्ही सांगितलं तसं केल्यानंतर. काहीच दुखत नाहीये आता. आता आपण गिळतो ना तर दुखायला लागायचा, पण आता मी थुका गिळल्यावर मला काहीच जाणवलं नाही, काहीच दुखलं नाही. थँक्यू मॅडम, थँक्यू. एक फरक ग्लास पडला. एक ग्लास पाणी चार्ज करून प्यायचं सकाळ संध्याकाळ. आणि रोज हा 2 वेळा या पद्धतीने हिलिंग करा. तुम्हाला त्याच्यात खूप बरं वाटेल. आणि आपण नंतर उद्या वगैरे सिम्बॉल शिकू चक्र झाल्यानंतर, तर तुम्हाला अजून ते समजेल की कशा पद्धतीने ती एनर्जी काम करते. हा अमृता मॅडम, ठीक. चला थँक्यू. अमृता मॅडम बोला. हा, नमस्कार मॅम. नमस्कार. ऍक्च्युली माझा राईट हँडचा म्हणजे राईट बॉडीचा ऍक्सिडेंट झाला होता, त्यामुळे खूप इफेक्ट झाला होता. सो काही दिवस माझी फिजिओथेरपी वगैरे चालू आहे. सो बेसिकली आता मी तिथेच हील करायचा प्रयत्न केला. त्यावेळेला तुम्ही जेव्हा वडलात त्यावेळेला मला या पाम मधनं मी जेव्हा देत होते तेव्हा इथे या पामला मला काहीतरी असं राऊंड राऊंड. पंपिंग होतंय. हा, तसं काहीतरी, किंवा तिथे एक गार असं काहीतरी वाटत होतं. आणि मला सकाळपासूनच जास्त पेन होत होतं, पण आता मला जेन्युअनली खूप छान वाटतंय, किंवा ते जे कंटिन्युअस पेन होत होतं ते कुठेतरी थांबलंय. सो थँक्यू सो मच. तुमच्यामुळे थँक्यू. थोडं मला रिलीफ मिळाला. चला छान. मी नाही मॅडम, तुम्ही तुमचं सेल्फ हिलिंग केलं. आज मी काहीच नाही केलं, मी फक्त गाईड करत होते. ग्रेट. दुर्वा मॅडम अनम्यूट करा. गुड इव्हनिंग मॅम. मी 700 मध्ये. माझं खूप दिवसांपासून इथे रिस्ट दुखत होती. माझं मार्शल आर्ट वगैरे पण चालू असतं. तर मग आता मी हिलिंग केलं होतं तर ते पूर्ण बंदच झालं दुखण्याचं आता. छान. ओके. सो या पद्धतीने तुम्ही तुमचं सेल्फ हिलिंग आजपासून करू शकता. याच्यासाठी लगे हात आपण एक तुम्हाला मी सांगूनही देते की आपला हा टॉपिक उद्याचा होता, पण आपण रोग आणि त्याचं निदान म्हणजे आजार आणि त्याच्यानुसार रेकीतनं उपचार कसा करायचा याच्यावर आपण बघणार आहे. की कुठल्याही आजारावर या रेकीच्या माध्यमातून त्याचं तुम्हाला नोट्स मिळतील. ते एक 4 पानाचं तुमच्यापर्यंत नोट्स येतील. त्या नोट्सनुसार कुठलाही पेशंट, आता जसं आता आपण हे सेल्फ हिलिंग केलं, आता याच पद्धतीने दुसऱ्यांना द्यायचं. पण रेकीच्या लेवलमध्ये अडचण काय आहे की आपल्याला स्पर्शाच्या माध्यमातूनच हिलिंग करायचं आहे. ठीक आहे, आपल्याला स्पर्शाच्या माध्यमातूनच हिलिंग करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीला टच करावा लागेल. ठीक आहे, विदाऊट टच आपण हिलिंग करू शकत नाही. फक्त जळलेली जखम वगैरे असेल किंवा बेडसोल झाला असेल
एखादा फोड असेल तर आपण एवढ्या अंतरावर ठेवू शकतो, किंवा ज्या ऑर्गनवर आपण डिरेक्टली हात ठेवू शकत नाही तिथे आपण या पद्धतीने करू शकतो. आता चिकनगुनियामध्ये खूप साऱ्या बॉडी पेन होत असतात, पूर्ण बॉडीवर इफेक्ट, तर त्याच्यासाठी फुल बॉडी करायचं असतं, तर ती एनर्जी बॉल टेक्निक आपण नंतर एक्सप्लेन करणार आहे. तर आज आता आपण बघू, हा आज आजचा टॉपिक नव्हता पण आता सोबत घेतोच आहे तर घेऊन टाकू, बीमारी और उसका निदान. ठीक आहे, बीमारिया और उनका निदान. तर इथे 7 चक्रांची एनर्जी अफेक्ट करत असते. पहिले मी तुम्हाला 7 चक्रांची जागा समजून सांगते, म्हणजे ही ट्रीटमेंट समजून घ्यायला तुम्हाला सोपं जाईल. सगळ्यात पहिले बघा, आपल्या शरीरामध्ये 7 एनर्जीचे सेंटर आहे, त्याची डिटेल माहिती पण आपण घेणार आहे. तर जी काही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्यामध्ये येत असते ती क्राऊन चक्रात येत असते. तर लक्षात घ्या, जी आपण एनर्जी बद्दल बोलतो आहे तो एनर्जीचं काय आहे की 7 चक्र. तर 7 चक्र म्हणजे कोणतं, की ब्रह्मांडीय ऊर्जा जी आपल्याला कनेक्ट होत असते ती क्राऊन चक्रापासून येत असते. साडेसहा पर्यंत आहे. ओके, तर ब्रह्मांडी ऊर्जाचं प्रवेशद्वार क्राऊन चक्र असतं आणि त्याच्यानंतर इंट्युशनचं पॉवरचं केंद्र थर्ड आय चक्र. हे चक्र. दुसरं चक्र, त्याच्यानंतर थ्रोट चक्र. तिसरं चक्र कोणतं आपलं, थ्रोट चक्र. हार्ट चक्र, सेंटर ऑफ द चेस्ट. त्याच्यानंतरचे जे चक्र येतात ते म्हणजे मणिपूर चक्र, नाभीच्या 3 बोट वर मणिपूर चक्र, नाभीच्या 3 बोट खाली स्वादिष्ठान चक्र, आणि जेनेटिक ऑर्गन म्हणजे पुरुषांचं जे आपलं तिकोनी हाड असतं ना, माकड हाड, तिथे आपलं रूट चक्र असतं. आणि त्याच्यानंतर महिलांची बीजकोशांची जी जागा असते तिथे रूट चक्र असतं. पण जेव्हाही आपण चक्रांची भाषा शिकू तर तेव्हा पहिलं चक्र हे राहत नाही, तर पहिलं चक्र असतं आपलं रूट चक्र. ठीक आहे, पहिलं चक्र म्हणजे खालून आपण चक्र मोजत येऊन तर क्राऊन चक्रापासून एनर्जी होत असते. तर चक्रांच्या जागा कळल्या का? क्राऊन चक्र, थर्ड आय चक्र, ठीक आहे, थर्ड आय चक्र, रूट चक्र, आपलं थ्रोट चक्र, हृदय चक्र, मणिपूर चक्र म्हणजे नाभीच्या 3 बोट वर, स्वादिष्ठान चक्र म्हणजे नाभीच्या 3 बोट खाली, आणि रूट चक्र जे उद्या आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. आता आपण या चक्रांच्या सोबत फक्त हा टॉपिक क्लिअर करतोय. तर बघा, पोटा संबंधित कुठलाही आजार जर असेल, जसं उलटी, दस्त, कब्जियत, गॅस, अपचन, खाण्यापिण्यामध्ये अरुची असेल, चेहऱ्यावर पिंपल्स असतील, काळे पांढरे डाग असतील, तर किंवा मुलांची बुद्धी वाढवायची असेल आणि जीवनामध्ये आनंद प्राप्तीसाठी एक हात आज्ञाचक्र आणि दुसरा हात मणिपूर चक्र म्हणजे नाभीच्या 3 बोट वर, एक हात आज्ञाचक्र आणि एक हात मणिपूर चक्र नाभीच्या 3 बोट वर ठेवायचं. लिहत बसू नका, याचे तुम्हाला नोट्स मी पाठवते ग्रुपवर. ठीक आहे, एक हात आज्ञाचक्र आणि एक हात मणिपूर चक्र. हे झालं आपलं पहिलं. त्याच्यानंतर दुसरं, वजन बढ़ाने या घटाने के लिए, शरीर को सुंदर और सुडौल बनाने के लिए, या फिर शरीर के विशेष भाग का वजन कम करना है या बढ़ाने के लिए. रेकी काय करते, बॅलन्सिंगचं काम करते. त्याच्यामुळे तुम्ही हात ठेवल्यावर अफर्म रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन. जर माझं या भागाचं वजन कमी झालं म्हटलं तर कमी होणार आहे, आणि या भागाचं वजन वाढलेलं आहे म्हटलं तर वाढणार आहे. क्लिअर? तर रेकी फक्त बॅलन्सिंगचं काम करते. तर त्याच्यासाठी एक हात विशुद्ध चक्र, कशासाठी, आपलं थायरॉइड ग्लँड बॅलन्स करण्यासाठी. एक हात विशुद्ध चक्र, दुसरा हात मणिपूर चक्र, कारण पोट. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमच्या गरजेनुसार ज्या ऑर्गनची
वाढलेली आहे फॅट, किंवा ज्या कुणाला फॅटी लिव्हर आहे, किंवा कुणाचं फक्त कमरेचा भाग वाढलेला आहे, पोटाचा, तर तिथे तुम्ही त्या पद्धतीने हात ठेवून हिलिंग करू शकता. ठीक आहे. आणि आता असं काही जादूची काढणी नाही, आज ठेवलं आणि उद्या पूर्ण पोट फ्लॅट झालं. ही एक साधना आहे. लेवल 1 नुसार 10% ऊर्जांनी काम करते, लेवल 2 नुसार 40%, लेवल 3 नुसार 100% काम करते. आणि याच्यासाठी वेळ द्यावा लागतो, कारण तुमच्या हातातनं सुरू होऊन संपणाऱ्या संवेदना, जसं एका आपल्याकडे एक स्टुडंट होत्या, त्यांच्या बहिणीला 4 स्टेजचा कॅन्सर होता, तेव्हा 47 मिनिटं त्यांच्या संवेदना चालायच्या. मी जे 3 मिनिटं 7 मिनिटाचा आता एक शॉर्ट प्रॅक्टिस तुमचं घेतलं, तर सगळ्यात महत्वाचा नियम आहे, हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला हिलिंग द्यायचं आहे. कळलं का? हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. ठीक है. त्याच्यानंतर किसी भी प्रकार का सिरदर्द, माइग्रेन से मुक्ति पाने के लिए, किसी भी प्रकार का सिरदर्द और माइग्रेन से मुक्ति पाने के लिए एक हात मणिपूर चक्र म्हणजे पोटावर, मूलाधार चक्र म्हणजे जेनेटिक ऑर्गनच्या समोर दोन्ही हात, त्याच्यानंतर एक हात आज्ञा चक्र आणि एक हात हृदय चक्र, इथे 4 पॉइंट कव्हर करायचे. आज्ञा चक्र, हृदय चक्र, मणिपूर चक्र आणि रूट चक्र. रूट चक्र म्हणजे जेनेटिक ऑर्गनच्या समोर आपल्याला हात ठेवायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कुणाला श्वासाची तकलीफ आहे, निराशा आहे, हताशा है, नकारात्मक विचार, तनाव, डिप्रेशन आदि से मुक्ति के लिए का हात रखेंगे. एक हात आज्ञा चक्र आणि दुसरा स्वादिष्टान चक्र. स्वादिष्टान चक्र म्हणजे नाभीच्या 3 बोटं खाली असलेलं चक्र. नाभीच्या 3 बोटं खाली असलेलं स्वादिष्टान चक्र, एक हात आज्ञा चक्र आणि एक हात स्वादिष्टान चक्र. या पद्धतीने शरीरावर कुठे गाठ असेल, काही असेल, सगळ्या आजारांसाठी 7 चक्रांचा उपचार तुम्हाला दिलेला आहे. तुमच्या नोट्स मध्ये जे बिंदू क्रमांक आलेले आहेत, त्या बिंदू क्रमांकाचं घेणं देणं ठेवू नका. का बरं? ते बिंदू क्रमांक म्हणजे काय आहे, डॉक्टर मिकाउसींनी उपचारासाठी 24 पॉइंट सांगितले आहेत. किती पॉइंट सांगितले? 24 पॉइंट. पण 24 पॉइंट लक्षात ठेवणं सोपं आहे की 7 पॉइंट लक्षात ठेवणं सोपं आहे? आणि आपल्या पूर्वजांनी सगळ्यांनी 7 चक्रांवर आपल्याला एनर्जी दिलेली आहे, 7 चक्रांची, म्हणून आपण जे हिलिंग करणार आहे ते 7 चक्रांवर करणार आहे. ठीक आहे. तर सोपं आहे 7 चक्रावर हिलिंग करणं. तर बिंदू क्रमांक म्हणजे डॉक्टर मिकाउसींनी सांगितलेले पॉइंट आहे, त्याची आवश्यकता नाही आहे. 7 चक्रांना जर तुम्ही प्रॉपर हिलिंग केलं तर तुम्ही त्या एनर्जी फील करू शकता. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. आता आपण बघणार आहे स्वतःचा औरा फील करणार आहे, सेल्फ औरा फिलिंग. रेकीला कॉल करा, दोन्ही हात रब करा. आणि आपल्या हाताला असं असं इथे फिरवा, असं कुठेही तुम्ही शरीराच्या कुठेही फिरवा, तुम्हाला तुमचा सेल्फ औरा फील होणार आहे. करून बघा बरं. स्लोली हार्ट रब करायचं, थँक्यू रेकी म्हणायचं आणि फील करा. सगळ्यांचे नोट्स पाठवत आहे ना तुम्हाला. कोणत्या ऑर्गनचे एवढे आजार आहेत जेवढे डॉक्टरांनी त्याचे बारीक बारीक पार्ट मध्ये येतात, त्याचं सगळं 7 चक्रांवर घेतलेलं आहे आपण. तुम्हाला नोट्स भेटून जातील. जानवी, हे 4 फोटो पाठवून दे आपल्या रोग और उनके निदान. त्याचं हा असेल तर पाठवून दे ना. फील झालंय? जाणवत आहे? कुछ तो है, थंडा गरम काही तर एनर्जी हातांच्या आजूबाजूच्या तिथे आहे. अगदी तुम्ही 1 मिनिटात देखील फील करू शकता. विदिन 1 मिनिट सुद्धा तुम्ही, सॉरी, 1 फिंगरनी सुद्धा तुम्ही ती एनर्जी फील करू शकता. जाणवली का? यू कॅन फील द एनर्जी. उपचाराची सोपी पद्धत तुम्हाला सांगितली. रेकीला कॉल करायचा, थँक्स टू रेकी, थँक्स टू स्वतःचा आभार मानायचा, आणि जिथे प्रॉब्लेम आहे तिथे पहिले गवत उपटल्यासारखी निगेटिव्हिटी काढून टाकायची 3-4 मिनिटं.
मग क्लीन, स्वतःच्या हाताला क्लीन 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 करायचं आणि दोन्ही हात परत रब करून परत रेकीला थँक्यू म्हणून जिथे तुम्हाला दुखत आहे तिथे फक्त संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हात ठेवायचा आहे, किंवा जे तुम्हाला आता ग्रुपवर जे पाठवल्या जाईल त्या आजारानुसार त्या पॉइंटला कव्हर करा. 10% एनर्जीने फरक पडेल, पण तरी तो फरक तुम्हाला एक पेन किलर खाऊन जेवढं कमी होतं तेवढा त्रास तुम्ही नक्कीच कमी करू शकाल आणि त्याच्यानंतर तुम्हाला हील झाल्यासारखं होईल. आता बघा, रेकीच्या लेवल 1 मध्ये कुठलेही सिम्बॉल नाहीये आणि 10%च एनर्जी आहे. आणि मी कितीही म्हंटल तरी सगळ्यांनाच काही लेवल 2 लेवल 3 ला येणं शक्य होणार नाहीये. प्रत्येकाच्या काहीतरी वेगळ्या अडचणी असतील, कुणाची फायनान्शियल अडचण असेल आणि कुणाची काही, तरी थोडासा सपोर्ट तुम्हाला मिळावा म्हणून मी त्याच्यात झिबू एंजेलिक सिम्बॉल हे ऍड केलेलं आहे तुमच्या या कोर्समध्ये. ठीक आहे, तर त्या 10% एनर्जीला सपोर्ट करणारे झिबू एंजेलिक सिम्बॉल हे मी तुमच्या ज्या कोर्समध्ये ऍड केलेले आहे. तर त्याच्यातले तुम्हाला मी आता 6 सिम्बॉल शिकवून देते. आज मी सिलेबस वेगळं प्लॅन केलं होतं, पण आपलं वेगळाच टॉपिक चालू आहे, तर आज झिबूचे सिम्बॉल्स देखील तुम्हाला मी शिकवून देते, जेणेकरून तुम्ही या सिम्बॉल्सचा वापर, सगळंच लेव्हल 1 मध्ये पॉसिबल नाहीये दुसऱ्याची निगेटिव्हिटी काढणं आणि सगळं, त्याच्यासाठी सेकंड आणि थर्ड लेवल आहे. ते 100% ऊर्जांनी आपण डिस्टन्स लिंक करू शकतो, दुसऱ्यांचे व्यसन सोडवू शकतो, दुसऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. पण लेव्हल 1 हा स्वयंशुद्धीकरण कालावधी आहे आणि याच्यात आपली फक्त 10% एनर्जी असते, हे विसरू नका. ठीक आहे, एन्झायटी डिप्रेशन सगळ्यांसाठी पॉइंट मी मगाशी सांगितले. तुमचं लक्ष नसेल संतोष सर तर त्याचा फोटो मी ग्रुपवर पाठवते, तर तुम्ही त्याच्यात त्यानुसार हील करा म्हणजे तुम्हाला समजेल. चला, तर आता आपण बघू झिबू सिम्बॉल्स. लेवल 2 आणि 3 आणि क्रिस्टल थेरपी डाउजिंग 4 कोर्सेस मिळून जी आपली फी आहे ती फी आहे 5,000 रुपये फक्त, विथ जीएसटी आहे. जीएसटी मी भरणार आहे तुमचा. आज संध्याकाळी पाठवते मी डिटेल्स, आमचं एंजलच्या बॅचचं क्लोजिंग चालू होतं म्हणून तुम्हाला मेसेज नाही पाठवला, नाही तर गोंधळ होऊन जातो, कारण दोन्ही याची अमाऊंट सेम असते ना. चलो अभी हम चालू करते झिबू सिम्बॉल्स. कॅमेरा अटॅच नाही आहे का आपला? कोर्सचा ड्युरेशन 25 दिवसांचा राहणार आहे. लाईफ टाईम ऍक्सेस राहतो. आपल्या कोर्ससाठी कुठलाही एक्स्ट्रा फी भरावी लागत नाही. नंतर लेवल 2 लेवल किती रे की मास्टर लेवल क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग या 4 कोर्सेसची मिळून फी आहे. एक मिनिट, जर आपला कॅमेरा काम नाही करून राहिलेला आहे, आपण इकडे बघू व्हाईट बोर्ड काम करतो का.
ओके, व्हाईट बोर्ड दिसतो का सगळ्यांना? शेअर झाला का व्हाईट बोर्ड? येस ऑर नो? व्हाईट बोर्ड शेअर झाला का? हनुमंत सर, झाला का व्हाईट बोर्ड शेअर? हो हो मॅडम. ओके, थँक्यू. कारण इकडे आपला कॅमेरा हे नाही होत आहे. चलो, तर आता आपण पहिला सिम्बॉल काढायला शिकतोय, तो म्हणजे जीवनातनं सगळ्या प्रकारची नकारात्मकता दूर करणारा सिम्बॉल, आणि तो सिम्बॉल आहे रिलीज. रिमोट कुठे? चालू करा ना. रिलीज सिम्बॉल सगळ्या प्रकारची जीवनातली नकारात्मकता दूर करण्यासाठी आपण हा सिम्बॉल वापरत असतो. ठीक आहे, रिलीज सिम्बॉल टू रिमूव्ह ऑल काइंड ऑफ निगेटिव्हिटी. आपल्या जीवनातल्या सगळ्या प्रकारच्या निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आपण हा सिम्बॉल वापरत असतो, रिलीज सिम्बॉल. ठीक आहे, याचा रंग आहे ब्लू. चला काढा बरं सगळ्यांनी सिम्बॉल. रिलीज सिम्बॉल टू रिमूव्ह ऑल काइंड ऑफ निगेटिव्हिटी. सगळी निगेटिव्हिटी लाईफ मधली रिमूव्ह करण्यासाठी हा रिलीज सिम्बॉल वापरतो. हा कुठलाही सिम्बॉल ड्रॉ करत असताना आपल्याला 5 बोट एकत्रित करून ड्रॉ करायचा आहे. 3दा उच्चारण, रिलीज रिलीज रिलीज, की समोरच्या व्यक्तीतली निगेटिव्हिटी जाऊ दे. एखादा व्यक्ती आजारी आहे, त्याच्या बेडवर तुम्ही हा सिम्बॉल टाकून, की त्याला ज्या कुठल्या कारणाने निगेटिव्हिटी त्याच्या जीवनात आहे ती सगळी निगेटिव्हिटी निघून गेलेली आहे, या पद्धतीने तुम्ही कुठल्याही व्यक्तीच्या जीवनातली निगेटिव्हिटी, एखादा व्यक्ती घरात खूप रागराग करतो तर त्या व्यक्तीची निगेटिव्हिटी आपण या रिलीज सिम्बॉलच्या माध्यमातून सहजतेने काढू शकतो. सगळ्या प्रकारची निगेटिव्हिटी आपण सहजतेने रिमूव्ह करू शकतो. ठीक आहे, आता झाला आपला हा रिलीज सिम्बॉल. त्याच्यानंतर आता आपण, झाला का सगळ्यांचा ड्रॉ करून? नाही झाला? ज्योती मॅडम आल्या नाहीत का? त्याच्यानंतरचा आपला सिम्बॉल राहणार आहे, थोडा आपण जाडवाला घेऊ. आता निगेटिव्हिटी संपल्यानंतर सगळ्यात महत्वाचं जर कोणाला काही गरज असेल ना, तर माझ्या दृष्टीने आरोग्य पाहिजे की नाही पाहिजे? शरीर मस्त, मन स्वस्थ, तर सगळं. तर आता तुम्हाला जो सिम्बॉल सांगते आहे, तो जो सिम्बॉल आहे तो जिबूचा आहे हेल्थ सिम्बॉल. ऍक्सेप्टन्स ऑफ ऑप्टिमम हेल्थ. आपल्या जीवनामध्ये संपूर्ण स्वास्थ्याचा आपण ऍक्सेप्ट करत असतो. तर तो आपल्याला हा जो आहे हा ग्रीन कलर मध्ये आपण काढायचा, ग्रीन कलर. ठीक आहे, मी इथे आता माझ्याकडे जो पेन अवेलेबल आहे त्याच्याने काढते. पण तुम्हाला काढताना जेव्हाही तुम्ही बॉडीवर ड्रॉ कराल, शरीरावर ड्रॉ कराल, तर ग्रीन कलर मध्ये याला बघायचं आहे. कलर कोणता आहे? ग्रीन. ग्रीन कोणता सिम्बॉल आहे? हेल्थ सिम्बॉल. एक्सेप्टन्स ऑफ ऑप्टिमम हेल्थ. पाच बोटांनी काढायचा, ग्रीन कलर मध्ये व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. आजारी व्यक्तीच्या पॉकेटमध्ये तुम्ही हा सिम्बॉल ड्रॉ करून देऊ शकता. याचे कॉइन्स मिळतात क्रिस्टलचे, ते क्रिस्टलचे कॉइन तुम्ही खिशात ठेवू शकता. आम्ही एक स्पेशल कार्ड बनवलेलं आहे, त्या कार्डच्या नुसार आपण या सगळ्या नकारात्मक ऊर्जांना पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये करू शकतो. बघा याच्यात हा जो हेल्थ सिम्बॉल, त्याच्यानंतर अनकंडिशनल लव्ह, हे इतकं पॉवरफुल मनी कार्ड आहे. हे तुम्ही पर्समध्ये किंवा कुठेही ठेवलं तरी सुद्धा तुमच्या लाईफमध्ये खूप चांगलं मॅनिफेस्टेशन, पॉझिटिव्हिटी आणि हेल्थ तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. तर हा हेल्थ सिम्बॉल आपण या कार्डवर पण घेतलेला आहे. आता व्यक्तीच्या जीवनामध्ये आरोग्य आलं, आरोग्यानंतर काय पाहिजे? माणसाला नात्यांमध्ये प्रेम. पैसा नंतर,
कारण 3 गोष्टी महत्वाच्या आहे जीवनात. निगेटिव्हिटी नाही पाहिजे, दुसरं आरोग्य पाहिजे आणि नात्यांमध्ये प्रेम पाहिजे. पण प्रेमही कसं पाहिजे? अनकंडिशनल लव. आजकाल तर बस मुलांना शिकवताना खर्च करताना एकच आशा असते, म्हातारपणाचा तो आपला आधार बनला पाहिजे. प्रत्येक इसमें कंडिशन्स आती है. तर आपल्याला प्रेम कसं करायचं आहे? अनकंडिशनल लव. प्रेम कसं पाहिजे त्याच्यानंतरचा जो सिम्बॉल आहे तो आहे अनकंडिशनल लव. प्रेमामध्ये कुठलीही कंडिशन्स आपल्याला न ठेवता प्रेम करायचं आहे, त्याला आपण काय म्हणतो? अनकंडिशनल लव. अनकंडिशनल लव. अनकंडिशनल लव. ठीक आहे. आता अनकंडिशनल लव याला आपण करतो रेड कलर मध्ये ड्रॉ. रेड कलर मध्ये आपण ड्रॉ करतो. सिम्बॉल ड्रॉ करून दाखवते तुम्हाला. अनकंडिशनल लव म्हणजे अपेक्षा विरहित प्रेम. अनकंडिशनल लव जे आपण म्हणजे कुठल्याही विदाउट एनी कंडिशन प्रेमाचं व्याख्या आपल्याला या सिम्बॉल मधनं मिळते. मग प्रेमाला आता आपण पैशाकडे वळू. ठीक आहे. आरोग्य झालं, जीवनामध्ये प्रेम झालं, निगेटिव्हिटी संपली, मग आपण वळणार आहे जीवनामध्ये प्रेमाकडे. मग आता ही प्रेमाची ऊर्जा कशा पद्धतीने आपण प्रेमानंतर पैशाकडे. तर पैशामध्ये आपल्याला पाहिजे आहे अबंडन्स. तेही कसं? अनलिमिटेड अबंडन्स. हा कोणता सिम्बॉल आहे? अनकंडिशनल लव. आणि आता जे आपण बघणार आहे तो सिम्बॉल आहे अनलिमिटेड अबंडन्स. जीवनामध्ये समृद्धी. पण समृद्धी कशी? अनलिमिटेड अबंडन्स आपण आता बघणार आहोत. अनलिमिटेड अबंडन्स. कोणता सिम्बॉल? अबंडन्स. आहे गायब होणारी पेन्सिल आली आपल्याला. लिहिणारी पेन्सिल पाहिजे, गायब होणार नाही पाहिजे. अनलिमिटेड अबंडन्स. अनलिमिटेड अबंडन्स हा तुम्ही रेड किंवा ब्राऊन कलर मध्ये काढू शकता. ब्राऊन किंवा रेड. रेड किंवा ब्राऊन मध्ये ड्रॉ करू शकता. याला असा करायचं आपल्याला. अनलिमिटेड अबंडन्स या पद्धतीने तुम्ही हा ड्रॉ करू शकता. बघा जे सिम्बॉल्स तुम्हाला सांगत आहे ना, माझ्या लॅपटॉपवर खाली सुद्धा मी ते सिम्बॉल, पण आता आपला कॅमेरा तो दाखवून नाही राहिला, माझ्या लॅपटॉपच्या खाली सुद्धा मी हे सगळ्या सिम्बॉल्सचं स्टिकर लावून ठेवलेलं आहे. अनलिमिटेड अबंडन्स. ठीक आहे. त्याच्यानंतरचा सिम्बॉल आहे प्रॉस्परिटी सिम्बॉल. अनलिमिटेड अबंडन्स नंतर आता आपण बघणार आहे प्रॉस्परिटी. प्रॉस्परिटी पैशाची समृद्धी, जीवनामध्ये आनंदाची समृद्धी, नात्यांमध्ये प्रेमाची समृद्धी, असा हा समृद्धीचा सिम्बॉल
आता आपण बघणार आहे, पण कृपया याचे टॅटू काढू नका. माझ्या एका मैत्रिणीने टॅटू काढलं आणि तो उलटा काढून ठेवला, प्रॉस्परिटीचा. कोणत्याही सिंबॉलचा टॅटू काढू नका. माणसाची इच्छा बदलत असतात गरजेनुसार, त्याच्यामुळे ते फक्त पेनाने ड्रॉ करून ठेवू शकता तुम्ही त्या त्या कलरनी. प्रॉस्परिटी कलर आहे याचा ग्रीन. ग्रीन कलर आहे. काढायचं टेक्निक बघा. या पद्धतीने काढायचंय. प्रॉस्परिटी. ठीक आहे. हा झाला आपला प्रॉस्परिटीचा सिम्बॉल. त्याच्यानंतर आई वडिलांना येते मुलांचं अभ्यासाचं लक्ष. तर मग त्याच्यासाठी मी आज 2 सिम्बॉल तुम्हाला देत आहे. ते सिम्बॉल म्हणजे मुलांचा अभ्यास ग्रहण कसा करायचा, म्हणजे मुलांची ग्रहण क्षमता वाढवण्यासाठी आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढवण्यासाठी. अगदी कुठल्या आपल्यापैकी कोणी जर नोकरीसाठी प्रयत्न करत असतील त्यांना सुद्धा या सिम्बॉलचं महत्व अभ्यासासाठी, कॉन्सन्ट्रेशन, ठेवलेल्या वस्तू आठवत नाही वयानुसार, त्याच्याही पुढच्या 2 सिम्बॉल्सचं महत्व आपल्याला आहे. त्याचा उपयोग आपण स्वतःसाठी करू शकतो. लेफ्ट बॉडी पार्टवर आपण या पद्धतीने सिम्बॉल ड्रॉ करून ठेवू शकतो. आता जसं मला ग्रीन कलरचा हा सिम्बॉल आहे, तर ग्रीन कलरने आपण लेफ्ट बॉडी पार्टवर कुठेही हा सिम्बॉल ड्रॉ करून ठेवू शकतो. या पद्धतीने बघा, हा सिम्बॉल मी हातावर ड्रॉ केला. या पद्धतीने कुठलाही सिम्बॉल तुम्ही त्या त्या कलरनी हातावर, पायावर कुठेही ड्रॉ करून ठेवू शकता. आता मी या कॅमेऱ्यात दाखवलं असतं, पण हा कॅमेरा सध्या कनेक्ट होत नाहीये, म्हणून मी तुम्हाला दुरून दाखवते आहे. ओके. तर त्यानंतरचा जो आपला सिम्बॉल आहे तो आहे मुलांच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी. मी 2 सिम्बॉल तुम्हाला सांगत आहे, कॉन्सन्ट्रेशन आणि रिसेप्टिव्हिटी. त्याच्यात मुलांची ग्रहण क्षमता वाढवण्यासाठी आपण सिम्बॉल बघणार आहे. चलो. तर पहिला सिम्बॉल आहे मुलांची एकाग्रतासाठी. मुलांची एकाग्रता वाढवण्याचा सिम्बॉल. आणि दुसरा सिम्बॉल आपण बघणार आहे मुलांची ग्रहण क्षमताचा सिम्बॉल. दोन्ही सिम्बॉल मुलांच्या पुस्तकावर लिहू, काढून ठेवा कोपऱ्यांमध्ये, आणि मग मुलांना अभ्यासाला बसवा. एक प्रत्येक पुस्तकाच्या याच्यात जे मी रंग सांगते त्या त्या पद्धतीने ते सिम्बॉल काढून ठेवायचे आहे. हा आहे ऑरेंज कलर मध्ये एकाग्रतेचा, आणि हा आहे रेड कलर मध्ये. ठीक आहे. ऑरेंज आणि रेड. हा झाला आपला एकाग्रतेचा सिम्बॉल, जो तुम्हाला ऑरेंज कलर मध्ये मुलांच्या पुस्तकांच्या कोपऱ्यात काढायचा आहे. वयानुसार आपल्याला ठेवलेली वस्तू आठवत नाही, तर त्याच्यासाठी आपण लेफ्ट बॉडी पार्टवर आपण हा सिम्बॉल ऑरेंज कलरनी ड्रॉ करू शकतो. आणि त्याच्यानंतर मुलांचा जो ग्रहण क्षमता वाढवायचा आहे त्याच्यासाठीचा सिम्बॉल मी तुम्हाला सांगत आहे. नेक्स्ट सिम्बॉल आहे ग्रहण क्षमतेचा. तो ऑरेंज रेड कलर मध्ये काढायचा आहे या पद्धतीने. ठीक आहे. रेड कलर मध्ये या पद्धतीने आपल्याला हा सिम्बॉल ड्रॉ करायचा आहे. ग्रहण क्षमता आणि एकाग्रता या पद्धतीने आपण
मुलांचा जी पॉझिटिव्हिटी अभ्यासाची ती वाढवू शकतो. याचे रिझल्ट तुम्ही जेवढा दिवस पूर्ण श्रद्धेने ट्रस्ट जेही रेकीची प्रॅक्टिस करता ते करत असताना थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, मुलांचा आभार मानायचं आणि त्यांच्या बुकवर तुम्ही हे सिम्बॉल ड्रॉ केले, त्यांच्या पेपरच्या वेळेस कोपऱ्यामध्ये पृष्ठावर हे सिम्बॉल ड्रॉ करून ठेवले किंवा त्यांच्या एनर्जी लेवलवर फक्त तुम्ही औरामध्ये जरी हे सिम्बॉल टाकले आणि या पद्धतीने त्यांना म्हटलं की त्यांचा अभ्यास खूप चांगल्या रेकी वर्क इंटेन्शन पॉझिटिव्ह दिला की यांचा पेपर खूप चांगल्या पद्धतीने होत आहे, केलेला अभ्यास उत्तमरित्या लक्षात राहत आहे, तर तुम्हाला मुलांच्या अभ्यासामध्ये फरक जाणवेल. वयानुसार अरे याचं नाव काय होतं, आत्ताच आठवत होतं, ही वस्तू इथे ठेवली आहे, आत्ता आठवत नाहीये, अशा वेळेस सुद्धा आपल्याला हे सिम्बॉल कामात येतात. जरुरी नाही की फक्त मुलांच्या अभ्यासासाठी आपण ठेवलेली वस्तू आपल्याला आठवत नाही, कुठे आहे काय आहे त्याच्यासाठी आपल्याला या सिम्बॉलची उपयोग होत असतो. ठीक आहे, चलो अभी इसको स्टॉप कर, याने लास्ट सिम्बॉल आता मी सांगते, हे झाले आता. ठीक आहे, आता आपण लास्ट सिम्बॉल घेतोय, तो म्हणजे आंतरबाह्य ब्युटीसाठी. फक्त चेहऱ्याची ब्युटी नाही बरं, ब्युटी सिम्बॉल. याचा कलर आहे ब्लॅक. ब्लॅक कलर आहे कोणता, ब्युटी सिम्बॉल कलर ब्लॅक. आणि याला ड्रॉ कसं करायचंय बघा, इकडनं असा आणि इकडनं असा. ठीक आहे, ब्युटी सिम्बॉल कलर ब्लॅक. लेफ्ट बॉडी पार्टवर काढायचं आहे. घरात चिडचिड्या व्यक्तीच्या फोटोवर काढून ठेवा हा सिम्बॉल. अंतर्मनाची ब्युटी वाढेल, त्याची पॉझिटिव्हिटी वाढेल. ठीक आहे, निगेटिव्हिटी काढून त्याचं सौंदर्य अफर्मेशन द्यायचं, पण चेहऱ्याचं सौंदर्य वाढवायचं की मनाचं सौंदर्य वाढवायचं आहे. कारण रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन, जशा पद्धतीने तुम्ही एनर्जीची जोड द्याल तसा रिझल्ट तुम्हाला येणार आहे. तर अशा पद्धतीने आज आपण बघितले जिबू सिम्बॉल, जे आपला आजचा टॉपिक नव्हता पण तो आपण आज घेतलेला आहे. ठीक आहे, तर उद्या आपण 7 चक्र घेणार आहे आणि उद्या पॉवरफुल चक्र मेडिटेशन घेणार आहे तुमचं. उद्याच्या सेशन मध्ये आपण चक्र समजून घेणार आहे आणि चक्राचं एक पॉवरफुल मेडिटेशन तुमचं घेणार आहे. आणि उद्या तुम्ही स्वतःच्या कुठल्याही व्यक्तीच्या हातावर काढू शकता, मुलांच्या हातावर काढू शकता, लेफ्ट बॉडी पार्टवर पायावर काढू शकता, पर्स मध्ये ठेवू शकता हे सिम्बॉल्स ड्रॉ करून. आम्ही समृद्धीचे कार्ड माझे स्टुडंट हे विकतात, अक्षरशः 1100 कार्ड विकतात. हे समृद्धीचे प्रॉस्पेरिटीचे कार्ड आपले स्टुडंट 1100 सेल करतात. ओके, त्याचा वेगळा क्लास असतो आपला. क्लिअर. सो आज आपण बघितले जिबू सिम्बॉल्स, चक्रांचा टॉपिक आपला राहिला तो आपण उद्या घेणार आहे. तो एनी क्वेश्चन, एनी डाऊट, लास्ट 5 मिनिट्स आर देअर. सरला मॅडम बोला. मॅडम, तुम्ही ते सिम्बॉल्स दिले ना, ते बरेच सिम्बॉल्स काढू शकली नाही मी. तुमचे ते खाली काळी पट्टी येत होती म्हणून त्याच्यामुळे काही काढता आलं नाही. रेकॉर्डिंग बघा आणि काढा, प्रॅक्टिस करा. ठीक आहे, रेकॉर्डिंग मध्ये असं म्हणजे काढायचं आहे का असं? हा, प्रॅक्टिस करायची ना, त्याच्यात मी जे असं काढून दाखवलं तसे ते दिसतील तुम्हाला. अच्छा अच्छा अच्छा, हा ठीक, का म्हणजे ठीक, नाही नाही, जमेल, काही प्रॉब्लेम नाही. सोनाली मॅडम, त्याच्यामुळे काढता आला नाही मला. नाही करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. एका वेळेस तुम्ही 3 सिम्बॉलचा वापर कुणासाठी करू शकता ऍट अ टाइम. म्हणजे समजा एखाद्याचं हेल्थ आहे, रिलेशन आहे आणि फायनान्स, अशा 3 गोष्टींसाठी तुम्ही तिन्ही सिम्बॉल वापरू शकता. ठीक आहे, हा सोनाली मॅडम बोला. सोनाली मॅडम बोला. हा मॅडम, जेव्हा आपण रेकी देतो आणि हार्ट चक्रावर आपल्याला हात ठेवायचे आहे, तर अशी दिशा आपली अशी होतो ना विरुद्ध, त्याला काहीच फरक नाही पडत. रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन, तुमच्या इंटेन्शन वरती रेकी वाहत असते. ठीक आहे, त्याचा काहीच फरक नाही पडत.
आणि आपण स्वतःलाही रेकी दिलं तरी मग डिलीट डिलीट कट कट नाही करायचं नाही, का? स्वतःला दिल्यानंतर कट 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 डिलीट डिलीट करायची गरज नाहीये. दुसऱ्यांना देतो तेव्हा? दुसऱ्याला देताना कनेक्शन डिस्कनेक्ट करायचं आहे. ठीक आहे, थँक्यू मॅडम. उद्या निवडणूक आहे तर 5:30 वाजता निवडणूक संपणार आहे. कोण जाणार आहे 5:30 नंतर इलेक्शन व्होटिंग करायसाठी? सांगा बरं. उद्या क्लास आहे आपल्या वेळेवर. माझा सख्खा भाऊ इलेक्शनला उभा आहे तरी मी क्लास घेते आणि तुम्हाला वोटिंग करायला जायला या ना 5:30च्या आधी उरकून. कोणाला वोटिंग राहणार आहे 5:30 नंतर? माझ्या तर अख्ख्या दिवसभर 5 तासाचे सेशन आहे उद्या. ठीक आहे. हे रिझन नाही आहे 5:30 वाजता क्लासला न येण्यासाठी की इलेक्शन आहे उद्या. चलो, रागिनी जोशी मॅडम बोला. अच्छा मॅडम, बघा तुम्ही जे सिम्बॉल सांगितलेत ना, ते सिम्बॉल काढण्याची एकच पद्धतीमध्ये तूट अशी झाली नाही तर की तुटलं आपण नाही बघा नाही, चालतं. काढतो. असं काही नाही. काही सिम्बॉल मध्ये तर आपला हात उचलला जातो. असं काहीच नाही की एका स्ट्रोक मध्ये आले पाहिजे. नाही ना? नाही नाही, या सगळ्या सिम्बॉल सोबत एकच गोष्ट महत्वाची आहे, ते म्हणजे तुमचं इंटेन्शन, की कुठल्या उद्देशून तुम्ही तो सिम्बॉल ड्रॉ करत आहे आणि तुमचा त्या सिम्बॉलवरचा ट्रस्ट, की हा सिम्बॉल ड्रॉ केल्याने याची निगेटिव्हिटी जाणार आहे, हा सिम्बॉल ड्रॉ केल्याने याच्यातला राग कमी होणार आहे, हा सिम्बॉल ड्रॉ केल्याने याचं आरोग्य चांगलं होणार आहे, याच्या जीवनात पैसे येणार आहे. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला अफर्मेशन म्हणजे जे इंटेन्शन द्याल तसा रिझल्ट येणार आहे. रेकी दुसऱ्याला दिल्यानंतर डिस्कनेक्ट करण्यासाठी फक्त नाभीपासून कट 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 डिलीट 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 असं 3दा म्हणायचं आहे. 3दा कट कट कट, 3दा डिलीट डिलीट डिलीट. ओके. राखी मांजरेकर मॅडम बोला. माईक ऑन नाही झाला तुमचा. राखी मॅडम माईक ऑन करा. हा बोला. जॉब साठी तुम्ही आता एकाग्रता आणि अभ्यास ग्रहण करण्यासाठी जे 2 सिम्बॉल सांगितले त्याच्यात कुठला जॉब साठी आपण यूज करू शकतो? मॅडम इंटरव्ह्यू देताना दोन्ही सिम्बॉल ड्रॉ करून देऊ शकतो. आणि जॉबचा मेन उद्देश काय? खिशामध्ये पैसा येणं. ठीक आहे, मनी इन पॉकेट. तर त्याच्यासाठी तुम्ही प्रॉस्पेरिटी आणि अनकंडिशनल अनलिमिटेड अबंडन्स या 2 सिम्बॉलचा वापर करू शकता. अच्छा, मला माझ्या मुलासाठी त्याचं इंटरव्ह्यू साठी विचारायचं होतं. हा, सध्या तुम्ही पण बघा याच्यासोबत जर सेकंड लेवलचं लिंक केलं तर तिथे तुम्हाला डिस्टन्स नाही, म्हणजे तुमचा मुलगा इंटरव्ह्यू द्यायला जात असताना तुम्ही प्रोटेक्शन देऊ शकता. एक्झाम द्यायला जाताना प्रोटेक्शन ते याच्यात पॉसिबल नाहीये. ओके. ठीक आहे, कारण ही टच थेरपी आहे. रेकी लेवलवर ही स्पर्श चिकित्सा विसरू नका, फक्त 10% एनर्जी आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही एवढं सगळं सांगितलं आमचं काम झालं नाही. ही रेकी सगळे कामं करते, पण सेकंड आणि थर्ड लेवलच्या 100% एनर्जी सोबत. पण हे जर त्याला काढायला सांगितलं तिथे की हे कोणी वापरू शकते, याला काही जरूर नाही की रेकी शिकलंच पाहिजे. पण मलाही हे सेकंड लेवल करायची आहे. पण आता नेक्स्ट मंथ मध्ये माझं शिफ्टिंग आहे, ती घरचं काम चालू आहे. मॅडम आपलं लाईफ टाईम ऍक्सेस असतो. ठीक आहे. आणि याच्यात एकदा फी भरल्यानंतर तुम्ही माझा लाईफ टाईम, तुमचा लाईफ टाईम नाही ऍक्सेस. आणि मी आहे तोपर्यंत शिकवणार ना, जोपर्यंत माझ्याने होतं. नाही तर मग म्हणा मॅडम लाईफ टाईम ऍक्सेस दिला होता, पण मी आहे तोपर्यंत लाईफ टाईम ऍक्सेस आहे माझ्या, तुमच्या नाही. ठीक आहे. तर म्हणून लाईफ टाईम ऍक्सेस माझा आहे. आपलं रेकॉर्डिंग पण मिळतं प्ले स्टोअरवर. कितीदा लाईव्ह बॅचेस तुम्ही अटेंड करू शकता. चुकून तुमचा शक्तिपात राहून गेला तर ते करून द्यायची जबाबदारी माझी असते. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी पूर्ण लाईफ टाईम साठी फी 4 कोर्सेसची, रेकी लेवल 2, रेकी मास्टर लेवल, रेकी आपला क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग या 4 कोर्सेसची फी फक्त आणि फक्त 5,000 रुपये विथ इन्क्लुडिंग जीएसटी. ओके मॅडम, डन. ठीक आहे. ओके, थँक्यू. थँक्यू. मीनाक्षी मॅडम हॅलो बोला. मॅम. हा हॅलो मॅम, माझा व्हिडिओ नाही ऑन नाही होते, मी प्रॉब्लेम आहेच आहे. काय प्रॉब्लेम झाला काही समजत नाहीये. आणि खूप खूप थँक्यू मॅम. खरंच मला देवासारखेच तुम्ही इतके म्हणजे वेळेला आलेला आहेत आणि मला शोधातच होते आणि त्याच वेळेला मला तुम्ही भेटला, त्याबद्दल खूप देवाचे आणि तुमचे खूप आभार मानते. थँक्यू. आणि मला मुलांच्या अभ्यासासाठी आणि निगेटिव्हिटीसाठी आता जे तुम्ही सिम्बॉल दिले ना, तर माझी मुलगी रागीट पण आहे आणि अभ्यासामध्ये एकाग्रता म्हणजे करण्याचा प्रयत्न करते पण सक्सेस होत नाहीये नीटची एक्झाम मध्ये. मॅम मला त्याच्यासाठीच थोडस म्हणजे
कुठले मॅडम symbol त्याच्यासाठी मी डिस्टन्स हिलिंग हा पर्याय आहे. सगळ्याच्या सगळं इथे नाही ते हे सिम्बॉल तिला वापरायला सांगा. पुढच्यासाठी तुम्हाला म्हणजे तिचं प्रॉपर ऍडमिशन आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी डिस्टन्स हिलिंग शिकावं लागेल. हो मॅम, मी तर करते सेकंड पण. ठीक हो आहे. मॅम. बरं मॅम, टायमिंग काय राहील? 5:30च राहील का? सेम 5:30 ते हो 6:30 मॅम. या बॅचसाठी. थँक्यू. नेक्स्ट बॅच जी चालू होईल ती आपली राहील 3 ते 4, त्याच्यानंतरची 4:30 ते 5:30. आपले टायमिंग फिक्स असतात हो मॅम. बॅचेसचे. हा मॅम, 25 ला चालू होते ना मॅम? 25 ला चालू होणार आहे सेकंड लेवल. हा मॅम. ऍडमिशनची प्रोसिजर मग तुम्ही ह्याच्यावर आज टाकणार आहे का? तुम्हाला मेसेज येईल ग्रुपवर, कारण आता आमचं ऍक्च्युली आज आमची एक नवीन बॅच चालू झाली एंजल थेरपीची, तर त्याच्या ऍडमिशन चालू होत्या म्हणून याचं आपण पाठवलं नाही ग्रुपवर. आज तुम्हाला डिटेल मिळेल, तर तुम्ही उद्यापासून ऍडमिशन करू शकता. सोमवारी आपला 5:30 टाइमिंग आहे, तर सोमवारी 12 वाजेपर्यंत ऍडमिशनचं टायमिंग राहील तुमचं 25 तारखेला. त्याच्यानंतर तुम्हाला ते एक्स्ट्रा पे करावे करू लागेल. शकतो. ठीक आहे. ऑनलाईन पेमेंट केलं तर चालेल ना? ऑनलाईनच पेमेंट करायचं आहे मॅडम. हा मॅम, थँक्यू. ठीक आहे. ओके. शर्मिला पाटकर, माईक ऑन करा. परत बंद झाला माईक तुमचा. ऑन करा. मनी मॅडम, नाव काय तुमचं? मनी? ऍक्च्युली ते पहिले इनबिल्ड होतं मॅडम, मनी म्हणून. ऍक्च्युली मनीषा आहे माझं नाव. हा हा. मॅडम, शुगर थोडी वाढलेली आहे माझ्या हसबंडची, तर नॉर्मल साठी जे सेल्फ फिल्म करतो तसंच करावं लागेल का? मॅडम परत आठवण करून देते, लेवल 1 स्वयंशुद्धीकरण कालावधी आहे. 10% एनर्जीवर आपण काम करणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही सध्या त्यांना पाणी चार्ज करून देऊ शकता. उद्या आपण परवाच्या सेशनला आपण एनर्जी बॉल शिकणार आहे. ते एनर्जी बॉल टाकून हिलिंग करायचं, हे हेल्थ सिम्बॉल त्याच्यावर वापरायचा सध्या. आणि टचनीच हिलिंग करता येतं. लेवल 1 मध्ये डिस्टन्सने आपण हिलिंग करू शकत नाही. आणि आज जे तुम्हाला ते आजार आणि निदान त्याचा जो प्रोटोकॉल आहे त्याच्यात आहे उपाय, तो तुम्ही सध्याच्या घडीला करू शकता. पण मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देते, लेवल 1 ची एनर्जी 10% आहे. आणि आपण जे ओव्हरऑल रिझल्ट डिस्कस करतो ते 100% मास्टर लेवलच्या रेकीच्या एनर्जी सोबत डिस्कस करत असतो, हे विसरायचं नाही. क्लिअर? चला, ओके. बघा 6:30 वाजले. आपल्या मॅडम आल्या, नाही तर अपलोड व्हिडिओ होत नाही. जर आपण आता प्रश्न उत्तर घेत बसलो तर त्या चालल्या जातील वापस. त्याच्यामुळे आपल्याला आता थांबावं लागेल. परत उद्या भेटू आपण याच ऊर्जांसोबत 7 चक्रांची एनर्जी समजून घेण्यासाठी. ओके. सो मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.